हाय गाईज, वेलकम टू भाग्यश्रीज किचन। आज आपण बघणार आहोत चीज पोटॅटो बॉल। रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। चीज, चाट मसाला, धने पावडर, कॉर्न, लाल तिखट व मीठ, मॅगी मसाला, मिरची, कॉर्नफ्लॉवर आणि उकडून घेतलेले बटाटो। बटाटो मी उकडून व खिसून घेतलेले आहेत। रेसिपीला सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम आपण कॉर्नमध्ये पाणी ओतून 5 ते 10 मिनिटांसाठी ते उकळून घेऊ। त्यानंतर आपण स्टफिंग करू। स्टफिंगसाठी पहिल्यांदा बटाटोमध्ये लाल तिखट, मॅगी मसाला, चाट मसाला, धने पावडर, हिरवी मिरची हे सर्व घालून ते स्टफिंग मिक्स करू। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। ते दाखवल्याप्रमाणे पूर्ण स्टफिंग एकजीव करून घेऊ। नंतर आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून त्याची पातळ अशी पेस्ट बनवून घेऊ। दाखवल्याप्रमाणे पाणी घालून पूर्ण एकजीव ही पेस्ट करून घेऊ आपण। हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवायची आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। ती पेस्ट बाजूला ठेवून आपण शिजवलेले कॉर्न पाण्यातून वेगळे करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला ते पाण्यातून वेगळे करून एका छोट्याशा भांड्यात किंवा वाटीत सेपरेट करायचे आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून ते गरम व्हायला ठेवू। गरम होईपर्यंत आपण बॉल करून घेऊ। तुम्हाला मी चीज बॉल बनवायची 2 पद्धत दाखवणार आहे। ही आहे पहिली पद्धत। स्टफिंगचा गोळा बनवून घेऊ व थोडासा तो चपटा करून त्यामध्ये कॉर्न व चीज भरून आपण लाडू बनवतो तसे एका हाताने त्याचे गोल करू, बघू शकता। आणि ही आहे दुसरी पद्धत। स्टफिंगचा गोळा करून त्यामध्ये कॉर्न घालून पुन्हा गोळा करून घेऊ व अंगठ्याने मध्ये दाबून चीजचा एक तुकडा त्याच्यामध्ये ठेवून वरून आपण त्याला पॅक करू। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही करू शकता। इथे दाखवल्याप्रमाणे आपण मोदक जसा वरून मिटकतो ना तसा तो गोळा मिटकवायचा व नंतर त्याचा गोल करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण जी कॉर्नची पेस्ट बनवली होती त्याच्यामध्ये आपल्याला तो डिप करायचा आहे। त्याच्यामध्ये डिप केल्यानंतर आपल्याला ब्रेडचा चुरा घ्यायचा आहे व तो त्याच्यावरून लावायचा आहे। नंतर तो फ्राय करण्यासाठी तेलात सोडायचा। थोडा वेळ फ्राय करून थोडासा गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही किती चीजी क्रीमी झालेला आहे व खाण्यातही खूप स्वादिष्ट लागतं। एकदा नक्की ट्राय करा।